खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गद्दारी केल्यानंतर ऑपरेशन तुडवा हा आदेश पक्षाचा आम्हाला या ठिकाणी आला आणि ऑपरेशन तुडवाचं उद्घाटन काल कशा प्रकारे त्या ठिकाणी होणार होतं याची प्रचिती नागेश पाटील आष्टीकर यांनी पाहिलेली आहे। आणि 4 गाड्या पोलिसाच्या मागे, 4 गाड्या पुढे यायचे, एक माणूस इकडून बसवायचं, मधामध्ये बसवायचं आणि आम्हाला शिवसैनिकांना धमकी द्यायचं हे कितपत योग्य आहे। काल त्यांनी भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की मी येणार आहे, नागेश पाटील तुम्ही या। 2 वर्षापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनता तुमची आतुरतेने तुमचं तोंड पाहण्यासाठी आतुर झालेली आहे, तुम्ही जरूर या ठिकाणी या। पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही पोलीस प्रशासनाला बाजूला घ्या, Y+ सुरक्षा आहे तुमची ती बाजूला काढा आणि त्यानंतर धमकी द्या। पोलिसाच्या बळावर या ठिकाणी तुम्ही आम्हाला धमकी देऊ नका। या ठिकाणी शिवसैनिक ऑपरेशन तुडवा कसं राबवितात याचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। ते म्हणले की फक्त 4 जण होते आणि वर दाखवायसाठी केले हे सगळं। आपण सर्व ज्ञात आहात, काल सकाळी 7:30 पासूनच पोलीसवाल्यांनी माझ्या गावाला, माझ्या घराला छावणीचे स्वरूप दिले होते। एका कार्यकर्त्यामागे 2-2 पोलीसवाले या ठिकाणी ठेवले चाललेत। देवेंद्र फडणवीसांची पोलीस तुम्ही बाजूला सारा, त्यानंतर कोण कशा प्रकारे लढतंय हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। नागेश पाटलाचं कालचं भाषण म्हणजे हातपाव में दम नाही, हम किसी से कम नाही, अशा प्रकारची ही घोषणा आहे। काल ठाकरे साहेबांचा तुम्हाला फोन आला होता? हो, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा बातमी ठाकरे साहेबांकडे गेली, जेव्हा पोलिसांनी आम्हाला अटक केलेली होती, त्यावेळेस ठाकरे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी फोन करून आम्हाला या ठिकाणी एक धैर्य हिंमत दिलं, त्याबद्दल ठाकरे साहेबांचं मी आभारच मानतो आमच्या पक्षाचे। खरं तर आम्ही शिवसैनिक म्हणून आम्हाला केलेलं पाप हे बहुत आहे। आपल्या चॅनल मार्फत या सर्व 6 खासदारांना मी आपल्या चॅनल मार्फत एक शिवसैनिक म्हणून उघड आव्हान देतो की तुम्ही Y+ सुरक्षा काढा आणि त्यानंतर या। आणि तुम्ही जे म्हणताय की बाबा आम्ही असं करू तसं करू, तुडवण्याच्या ऑपरेशन तुडवायला सुद्धा त्यांनी उत्तरं दिले। खरंच जर आम्ही शिवसैनिक म्हणून तुम्हाला जर आमच्यासोबत खेटायचं असेल तर पहिले आमच्या बळावर, आमच्या मतावर निवडून आलेल्या खासदारकीचा तुम्ही राजीनामा द्या आणि येणाऱ्या काळात निवडणुकीतून तुम्ही आमची हिंमत बघा। आमच्या बळावर तुम्ही असं निवडून आलो नाही असं जर वाटत असेल किंवा तुम्ही उद्धव साहेबांच्या मशालीवर निवडून नाही आले, बाळासाहेबांचा चेहरा वापरून नाही निवडून आले, तर येणाऱ्या काळात तुम्ही आत्ता खासदारकीचे राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा।